तेजस शहा रेडियस जी कंपनी PMC ज्याच्याबद्दल मुख्य तक्रार आहे माझी की त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर FIR दाखल आहे आणि हे सगळे कागदपत्र मी RTI द्वारे काढून पुराव्यासकट त्या पॉडकास्टमध्ये मांडले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला एक बॅकडेटेड मेल येतो रेडियस कंपनीच्या मालकीण गार्गी शहा यांच्याकडून की सिन्स वी डोंट वॉन्ट टू कंटिन्यू ॲज PMC ही प्रक्रिया डेव्हलपमेंटची गेली 2.5-3 वर्ष चालू आहे आणि तेजस शहा यांनी येऊन प्रत्येक मीटिंग अटेंड केलेली आहे आणि अचानक इतक्या वर्षानंतर मी तक्रार दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर एक महिला येतात. त्या म्हणतात की माझं नाव गार्गी तेजस शहा, मी रेडियस कंपनीची मालकीण आहे. आमच्याकडे 3 लायसन्स आहेत, लायसन्स सर्वेअर, स्ट्रक्चरल इंजिनियर आणि साईट इंजिनियर. PMC म्हणूनची जी काम करण्याची अर्हता आहे ती दिल्लीवरनं मेन ऑफिसमधनं त्यांची PMC म्हणूनचं लायसन्ससुद्धा रद्द ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे काम करण्याची कुठल्याही प्रकारची अर्हता उरलेली नाही. तरीसुद्धा त्यांनी हा खोट असं लिहून दिलेलं आहे की या 3 म्हणणं आहे की हा क्लेम जो आहे तो खोटा आहे. बरोबर, खोटा आहे. आता हे कधी त्यांनी दिलं तुम्हाला, म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली याची तारीख किंवा महिना जर तुम्हाला आठवत असेल तर? आणि 2016 मध्ये त्यांचं मुख्य लायसन्स कॅन्सल झालेलं आहे. माझ्याकडे रेडियस या कंपनीने 4 महिन्यापूर्वी राजीनामा दिल्याचं पत्र आहे आणि त्याच्यानंतर या मॅडम 17 ऑक्टोबरला तिथे येऊन बसतात आणि सांगतात की मी अजून आहे आणि आमच्याकडे ही लायसन्स आहे आणि म्हणजे तिथेही हा राजीनामा ते सादर करीत नाहीत. या माणसाची इतकी दहशत आहे की ती मानसिकदृष्ट्या माझं सगळं कुटुंब त्यांनी दबावाखाली 4 महिने ठेवलं. DRची दिशाभूल केल्याबद्दल, गव्हर्नमेंटचा इतका वेळ वाया घालवल्याबद्दल रेडियस कंपनीवर आणि कमिटीवर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. एका माणसाने जर राजीनामा दिलेला आहे तर कमिटीने हा जो लपवून ठेवलेला आहे राजीनामा 4 महिन्यानंतर ही बाई दुसऱ्यांदा राजीनामा देते, त्याच्यामध्ये एकदा येऊन बसते आणि म्हणते की आम्ही अजून आहोत, हा राजीनामा सादर करत नाही आणि DRच्या सुद्धा हे लक्षात येत नाही. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट. 200 पानांचं पुराव्यासकट हे दिलेलं आहे तरी सुद्धा काहीही कारवाई त्यांच्यावर झालेली नाही. कोणाकडे दिलेत सर तुम्ही हे DRला दिलेलं आहे. पुरावे आहेत, ABCD म्हणजे 26 पुरावे आहेत आणि त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. माझ्यासोबत सध्या किशोर कदम सर आहेत. ते प्रसिद्ध अभिनेते आहेत, कवी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची जी ओळख आहे, सौमित्र म्हणून त्यांना ओळखतात. खरं तर अशा कलाकाराने आपला बहुतांश वेळ, मौल्यवान वेळ हा वाचनासाठी द्यावा, कविता लिहिण्यासाठी द्यावा, अभिनय करण्यासाठी द्यावा, रिहर्सलसाठी द्यावा. पण सध्या हाच त्यांचा मौल्यवान वेळ ते प्रशासनाच्या मागे वाया घालवत आहेत कदाचित. आणि तुम्हाला आठवत असेल बरोबर 2.5 ते 3 महिन्यांपूर्वी त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यांच्या घरासंदर्भात ती पोस्ट होती ज्याच्यावरती देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की कुठेतरी आपण याच्यावरती न्याय करण्याचा प्रयत्न करू. तो दिवस आणि आजचा दिवस या कालावधीमध्ये नेमकं काय काय घडलं आपण सरांकडूनच आज जाणून घेणार आहोत. सर, तो दिवस, आजचा दिवस जवळपास 2.5 ते 3 महिने उलटलेले आहेत. काय घडलं आहे, सध्या ही प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे? मला सांगायला अतिशय दुःख होतं आणि वाईट वाटतं आणि हतबल वाटतं की 3 महिन्यामध्ये मी अजूनही त्याच मनस्थितीत आहे आणि त्याच परिस्थितीत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा अनेक प्रकारे टेक्निकॅलिटीमध्ये अडकून याला वेगळं वळण दिलं जात आहे. महत्त्वाच्या अनेक घटना घडल्या, त्याच्यापैकी मी आता गेल्या 2-3 दिवसात जे महत्त्वाचं घडलं त्याच्याबद्दल बोलतो. 14-15 डिसेंबरला माझा एक पॉडकास्ट प्रदर्शित झाला 45 मिनिटाचा प्रशांत कदम यांच्या यूट्यूबवर आणि त्याच्यामध्ये मी तेजस शहा रेडियस जी कंपनी PMC ज्याच्याबद्दल मुख्य तक्रार आहे माझी की त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर FIR दाखल आहे, त्याच्यावर चार्जशीट दाखल झालेली आहे, त्याचं PMC म्हणूनचं लायसन्स कॅन्सल झालेलं आहे, त्याचं सर्वेअर म्हणूनचं लायसन्स कॅन्सल झालेलं आहे
आणि हे सगळे कागदपत्र मी RTI द्वारे काढून पुराव्यासकट त्या पॉडकास्टमध्ये मांडले होते. त्याला खूप लोकांनी भरमसाठ प्रतिक्रिया दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला हा सकाळी 9 वाजता व्हायरल झाला. तो इतका व्हायरल झाला की 15 तारखेला दुपारी 3:04 आम्हाला एक बॅकडेटेड मेल येतो रेडियस कंपनीच्या मालकीण गार्गी शहा यांच्याकडून की मी राजीनामा देते आहे. आणि तुम्ही तो मेल मी वाचून दाखवतो की सिन्स वी डोंट वॉन्ट टू कंटिन्यू ॲज PMC वी आर टेंडरिंग आउट रेसिग्नेशन अँड इफ एनी ऑफ अवर कलीग or my representative want to join or pitch for the project, it may be at the behest of his or her personal capacity, not as a person or a consultant of Radius Architects and Associates. Further, you are requested to clear out all dues before appointing any other consultant. हे म्हणजे असं झालं की आमची एक DR समोर मीटिंग झालेली होती, सुनावणी झालेली होती 21 ऑगस्ट 2025 रोजी. त्या मीटिंगमध्ये मी सर्वप्रथम ही प्रक्रिया रिडेव्हलपमेंटची गेली 2.5-3 वर्ष चालू आहे आणि तेजस शहा यांनी येऊन प्रत्येक मीटिंग अटेंड केलेली आहे, कंडक्ट केलेली आहे. PMC आहे, त्यांनी कंडक्ट केलेली आहे. आणि अचानक इतक्या वर्षानंतर मी तक्रार दाखल केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर DRच्या सुनावणीमध्ये 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता एक महिला येतात. त्या म्हणतात की माझं नाव गार्गी तेजस शहा, मी रेडियस कंपनीची मालकीण आहे, हे माझ्याकडे काम करतात, मी यांना पगार देते आणि हे माझे पती आहेत. एक्झॅक्टली तसंच आहे हे की मी राजीनामा देते आहे, पण माझ्या कंपनीतर्फे कुणीही तिकडे आला तर त्याला रेडियस कंपनी जबाबदार नसेल, पण तो तिकडे येऊ शकतो. आता राजीनामा देत असताना या मॅडमना असं लिहिण्याची गरज काय, तुम्ही सांगणारे कोण? ॲक्च्युली हे आम्ही ठरवलं पाहिजे, सदस्यांनी ठरवलं पाहिजे की PMC कोण असायला पाहिजे. तुम्ही जर राजीनामा दिलाय तर हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. याचा अर्थ PMC, DR ही सगळी यंत्रणा आणि आमची कमिटी यांची हातमिळवणी असण्याची दाट शक्यता याच्यामध्ये लोकांना सुद्धा येते की नाही हे तुम्ही सांगावं. हे तर झालंच, पण सर एक प्रश्न होता ह्याच्यामध्ये ड्यूज म्हटले, ते कोणते ड्यूज आहेत? ते आता तुम्हीच विचार करा, मला काही माहिती नाही. हे ड्यूज म्हणजे काय प्रकरण आहे, किती अमाऊंट आहे, कुणी द्यायची आहे, हे तुम्हाला बरोबर लक्षात येईल. सगळ्या प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल जो मेल आला त्याच्या खाली एक पत्र आम्हाला आलं आणि त्याच्यामध्ये एक हे बघा आणि ती जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये गार्गी शहा यांनी सांगितलं, हा कागद सबमिट केला, त्याच्यामध्ये सांगितलं की आमच्याकडे 3 लायसन्स आहेत, लायसन्स सर्वेअर, स्ट्रक्चरल इंजिनियर आणि साईट इंजिनियर. त्याच्यापैकी बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटने आणि आयुक्तांनी त्यातली 2 लायसन्स कॅन्सल केलेली आहेत. त्याच्या आधी PMC म्हणूनची जी काम करण्याची अर्हता आहे ती दिल्लीवरनं मेन ऑफिसमधनं त्यांची PMC म्हणूनचं लायसन्स सुद्धा रद्द ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे काम करण्याची कुठल्याही प्रकारची अर्हता उरलेली नाही. तरी सुद्धा त्यांनी हा खोट असं लिहून दिलेलं आहे की हे 3 म्हणणं की हा क्लेम जो आहे तो खोटा आहे, बरोबर? खोटा आहे. आता हे कधी त्यांनी दिलं तुम्हाला, म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली याची तारीख किंवा महिना जर तुम्हाला आठवत असेल तर? 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता यांनी हे सादर केलं. ओके. त्यांचं लायसन्स कधी रद्द झालेलं आहे?
त्यांचं लायसन्स रद्द मी RTI टाकून पेपर काढून करवलेलं आहे आणि 2016 मध्ये त्यांचं मुख्य लायसन्स कॅन्सल झालेलं आहे आणि त्यांना बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याला सुद्धा मज्जाव अशी ऑर्डर दिलेली आहे आणि ते कॉर्पोरेशनने म्हणजे महानगरपालिकेने केले. महानगरपालिकेने. तर हे दिलेलं आहे. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे माझ्याकडे रेडियस या कंपनीने 21/8/2025 रोजी म्हणजे 4 महिन्यापूर्वी राजीनामा दिल्याचं पत्र आहे आणि तो म्हणजे 4 महिन्यापूर्वी जो राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर या मॅडम 17 ऑक्टोबरला तिथे येऊन बसतात हां आणि सांगतात की मी अजून आहे आणि आमच्याकडे ही लायसन्स आहे आणि म्हणजे तिथेही हा राजीनामा ते सादर करीत नाहीत. म्हणजे त्या राजीनामा म्हणजे त्या प्रोजेक्टमधून विड्रॉवल आहे. विड्रॉवल आहे. मी तो वाचून दाखवतो जो 4 महिन्यापूर्वी त्यांनी दिला होता. 4 महिन्यानंतर या मॅडम येऊन बसतात आणि या राजीनाम्याबद्दल काही बोलत नाही. कमिटी हा राजीनामा आमच्यापासून लपवून ठेवते, आमच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी 4 महिने हा राजीनामा आमच्यापासून लपवून ठेवला जातो. वी हॅव रिसिव्ड युअर ईमेल रिगार्डिंग अटेंडिंग द मीटिंग. In this regard, we would like to bring to your notice that as per letter dated 21/8/2025 म्हणजे ऑगस्ट, we have already resigned from our role as a PMC for your society. 4 महिन्यापूर्वी राजीनामा दिलेला आहे. We therefore request you to kindly clear out outstanding due earliest. Once again, please note that we are no longer continuing as PMC for your society and hence we shall not be attending any further meeting or proceeding related to the same. You may proceed with the appointment of any other PMC only after clearance of outstanding dues. Thank you. 4 महिन्यापूर्वी रेडियसने राजीनामा दिलेला आहे आणि कमिटीने आम्हाला हा राजीनामा आमच्यापासून लपवून ठेवला. या माणसाची इतकी दहशत आहे की ती मानसिकदृष्ट्या माझं सगळं कुटुंब त्यांनी दबावाखाली 4 महिने ठेवलं आणि तिकडे 4 महिन्यानंतर या 17 ऑक्टोबरला मॅडम येऊन हा राजीनामा सादर करत नाहीत आणि म्हणतात आमच्याकडे हे लायसन्स आहे. याचा अर्थ कमिटी ही PMC आणि DR यांच्यामध्ये खूप मोठा काहीतरी गौड बंगाल आहे आणि त्याचा फटका माझ्या कुटुंबाला बसलेला आहे. तिकडे जी 24 कुटुंब आहेत त्यांची घरं मी खरं तर वाचवतोय इतक्या मोठ्या फ्रॉडपासून. पण मी माझं घर वाचवण्यासाठी हा प्रयत्न करतो आहे. माझं घर मला मिळालं पाहिजे आणि अशा खोट्या रेडियस कंपनीबद्दल, कमिटीबद्दल, DRची दिशाभूल केल्याबद्दल, गव्हर्नमेंटचा इतका वेळ वाया घालवल्याबद्दल रेडियस कंपनीवर आणि कमिटीवर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. हा एक प्रकारचा मानसिक त्रास दिल्याचा गुन्हा आहे असं मला वाटतं. मी सर्व प्रेक्षकांना मी खरोखर विचारतो, 4 महिने एका माणसाने जर राजीनामा दिलेला आहे तर कमिटीने हा जो लपवून ठेवलेला आहे राजीनामा आणि 4 महिन्यानंतर ही बाई दुसऱ्यांदा राजीनामा देते, त्याच्यामध्ये एकदा येऊन बसते आणि म्हणते की आम्ही अजून आहोत, हा राजीनामा सादर करत नाही आणि DRच्या सुद्धा हे लक्षात येत नाही. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट. या दरम्यान आता हा पहिला राजीनामा, हा दुसरा राजीनामा आणि मध्ये येऊन त्या म्हणाल्या की आम्ही आहोत, आम्ही करतोय. तुमचं त्यांच्याशी डायरेक्टली बोलणं झालंय का किंवा सोसायटीवाल्यांशी, कमिटीशी तुमचं डायरेक्टली 1-to-1 बोलणं झालंय का? मला याच्याबद्दल काहीही कल्पना नाही. या सगळ्या गोष्टी त्यांनी दडवून ठेवलेल्या होत्या. त्या मॅडमना मी पहिल्यांदा DRच्या ऑफिसमध्ये भेटलेलो होतो. म्हणजे जो माणूस 2.5 वर्ष कंडक्ट करतो मीटिंग, तिचे पती ज्यांना पगारी ठेवलंय त्यांना म्हणतात तेजस शहा, आणि नंतर ते त्यांच्याबद्दल तक्रार आल्यानंतर, त्यांच्या अंगावर आल्यानंतर या मॅडम म्हणतात की याची मालकीण मी आहे आणि कायदेशीर पुरावे देऊन सुद्धा फक्त टेक्निकली सुटण्याचा हा जो मार्ग अवलंबला जातो आहे आज, तो अतिशय धोकादायक आणि अतिशय
गव्हर्नमेंटला भुलवणारा आणि गव्हर्नमेंटला लाज आणणारा आहे, याची गंभीर दखल गव्हर्नमेंटनी आणि सहकार मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. माझी मुख्य तक्रार तेजस शहा या गुन्हेगार वृत्तीच्या माणसाबद्दल, FIR दाखल झालेल्या माणसाबद्दल. कोणत्या संदर्भातली एफ आय आर आ? कोणत्या संदर्भातली एफ आय आर ती FIR झाली होती की पार्ल्यामध्ये एक बिल्डिंग आहे, त्यांनी सिव्हिल एव्हिएशनमध्ये जास्त उंचीची हाय राईज बांधली तिकडे, रिस्ट्रिक्शन्स आहेत पार्ल्यामध्ये. बांधली होती आणि बेकायदेशीर ते ते होतं आणि त्याबद्दल त्यांनी खोटे रबरी शिक्के म्युन्सिपाल्टीचे तयार केले होते, ऑफिसरच्या खोट्या सह्या केल्या होत्या आणि सिव्हिल एव्हिएशनच्या ऑफिसमध्ये जाऊन रात्री वाटतं मध्यरात्री जाऊन त्याच्या ऑफिसने आणि त्यांनी डॉक्युमेंट चेंज केलं होतं आणि ते CCTV मध्ये कॅप्चर झालं होतं. त्या पुराव्यामुळे त्यांना, मी असं ऐकलंय की 1 वर्ष अटक झाली होती, नंतर ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर चार्जशीट दाखल झाली होती. चार्जशीट ही चार्जशीट आहे, चार्जशीट दाखल झाली होती आणि आपल्याकडे चार्जशीट दाखल होणं म्हणजे अर्धा अधिक गुन्हा साबित होणं आहे. 16 पासून 25 पर्यंत 10 वर्ष अजून सुद्धा या केसबद्दल काहीही केलं जात नाही. 2016ला 2016ची केस होती, 16-17ची केस आहे ती, अजून सुद्धा याची दखल घेतली जात नाही. हा माणूस धडधडीत सगळीकडे कामं करत सुटतो, लोकांची आयुष्य धोक्यात घालतो. तसंच माझ्या कमिटीमध्ये सुद्धा, इकडे सोसायटीमध्ये येऊन सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला माझी हे असं काही आहे का, हे असं काही आहे का की जर त्यांच्यावरती इंडिव्हिज्युअली जर कारवाई झाली असेल किंवा त्यावेळेला, म्हणून ते कदाचित आता ही जी कंपनी आहे रेडियस ते तुम्हाला लेटर येतं की हां त्या मालकीणबाई वेगळ्याच कोणतरी आहेत, बरोबर? हां तर गार्गी म्हणून. तर असं काही आहे का की बाबा त्यांच्यावरती आधी कारवाई झाली म्हणून आता यांच्या नावावरती सगळा, ही टेक्निकॅलिटी मध्ये गोष्ट अडकवतायत त्या, की कंपनी माझी आहे, त्यांनी केलं असेल जे काय केलं असेल, पण कंपनी माझी आहे. पण अशा गुन्हेगार माणसाला कामावर ठेवणं हा पण एक गुन्हा आहे ना. आणि अशा गुन्हेगार कंपनीला असे माणसं काम कर आणि इथे तोंडावर येऊन सांगणं निर्लज्जपणे, आणि DR साहेबांनी ते शांतपणे ऐकून घेणं, एकही प्रतिप्रश्न न करणं, याबद्दल माझ्यासारख्या माणसाला काय वाटायला पाहिजे. माझ्यासारख्या माणसाबद्दल जर हे एवढं धडधडीत असं होत असेल, तर सामान्य माणसांची गर्दी जी वर्षानुवर्ष DRच्या ऑफिसमध्ये बसते, 10-10 वर्ष सुनावण्या चालतात, एवढे मोठे स्ट्रक्चर उभं केलं जातं, एवढ्या मोठ्या फाईलिंगचे गठ्ठे तिकडे, हे सगळं कधी सॉल्व्ह होणार आहे आणि याच्यासाठी काय मार्ग निघणार आहे. आणि मेजॉरिटीचा हा दिशाभूल करणारा कायदा जो आहे त्याबद्दल मी 130 पानांचा पुराव्यांसकट, 200 पानांचं पुराव्यासकट हे दिलेलं आहे, तरी सुद्धा काहीही कारवाई त्यांच्यावर झालेली नाही. कोणाकडे दिलेत सर तुम्ही हे DRला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये A to Z, म्हणजे आपण म्हणतो ना A to Z पुरावे, याच्यात खरोखरच A to Z पुरावे आहेत. ABCD म्हणजे 26 पुरावे आहेत आणि त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. म्हणजे खरं तर या पुराव्यानुसार अख्खी कमिटी तात्काळ निलंबित व्हायला पाहिजे. पण हे का होत नाहीये, हे कुठले कायदे आहेत, हे कुठले मनस्ताप देणारे कायदे आहेत, आणि कमिटी संपूर्णपणे मुख्य तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यासाठी इतर मुद्दे आणून सरकारची दिशाभूल करते आहे, बेकायदेशीर काम करते आहे, मुस्कटदाबी करते आहे, आमचा मानसिक छळ चालवलेला आहे. 4 महिने हा जर पुरावा त्यांनी लपवून ठेवलेला असेल तर हा मानसिक दबावाचा, छळवणुकीचा गुन्हा कमिटीवर का दाखल होऊ नये, असा माझा शासनाला प्रश्न आहे, इकडच्या पोलीस यंत्रणेला प्रश्न आहे आणि सर्व मंत्रिमंडळाला प्रश्न आहे की एखाद्या सामान्य माणसाच्या कुटुंबाला, कलावंताच्या कुटुंबाला अशा प्रकारे 4 महिने दबावाखाली ठेवणं हा गुन्हा नाही आहे का? तुम्ही पोलिसांना अप्रोच केलं होतं का या काही 3 महिन्यांमध्ये? तुम्ही काय प्रयत्न केलात का FIR दाखल करण्याचा वगैरे? आम्ही तिकडे गेलो तर ते म्हणतील की हा सिव्हिल असे अनेक लूप होल्स आहेत त्याच्यामध्ये, पण मला असं वाटतं की हा क्रिमिनल केस आहे ही, आणि याच्यावर FIR तात्काळ दाखल व्हायला पाहिजे. तुम्ही काही पोलिसांकडे जाऊन मागणी करणार आहात का?
मी काही कायदेशीर सल्लामसलती करीन आणि त्याच्यानंतर मी करीन ते. सर एकंदरीत हे प्रकरण बघितलं तर आपण रिडेव्हलपमेंटचं प्रकरण थोडंसं आपल्याला पडतं. समजा हे जर तुम्ही जर मध्ये पडला नसतात आणि जर रिडेव्हलपमेंटला गेली असती ती इमारत किंवा ती बिल्डिंग किंवा ती सोसायटी वॉट एव्हर, तर नेमकं काय घडलं असतं, काय प्रॉब्लेम झाले असते? पुढे काय झालं असतं मला काय, मी कसं सांगणार ना आता त्याच्याबद्दल, मी कसं सांगणार ते म्हणजे 23 लोकांची घरं कदाचित मिळाली नसती, कदाचित मिळाली असती, माझं घर मिळालं नसतं की असतं की नाही याच्याबद्दल साशंक होतो मी, म्हणून मी लढत होतो. जो माणूस जर BMCचे खोटे शिक्के तयार करू शकतो, खोट्या सह्या करू शकतो आणि डॉक्युमेंट चेंज करू शकतो, तो माणूस आमची जमीन खोटे शिक्के मारून खोट्या सह्या करून 24 लोकांची घरं लुबाडू शकत नाही याची खात्री गार्गी तेजस शाह देणार आहेत, आमची कमिटी देणार आहे, शासन देणार आहे. मग माझं लढणं चुकीचं आहे की बरोबर आहे हे सर्व प्रेक्षकांनी ठरवावं. तुमचा बेसिकली एकंदरीत आक्षेप जो होता या कंपनीच्या त्या प्रक्रियेवरती होता, किंवा त्यांचा जो पास्ट होता त्याच्यावरती होता. हा, म्हणजे तुम्ही जे काही द्याल ते योग्य माणसाच्या हातात द्या, कायदेशीर पद्धतीने द्या आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाच्या हातात ही प्रक्रिया जाता कामा नये. आणि कायदेशीर प्रश्न विचारणं हा कमिटीला अडचणीचा प्रश्न वाटतो. त्यांना वाटतं की आम्ही अडथळा आणतोय. माझ्याकडे 10 पुरावे आहेत की मी रिडेव्हलपमेंटच्या विरोधात नाही, बिल्डरला मी अनुमोदन दिलेलं आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. कमिटीने स्वतः मिनिट्स केलेले आहेत की किशोर कदम इज फॉर रिडेव्हलपमेंट बट अगेन्स्ट तेजस शाह, असं त्यांनी मिनिट्स केलेले आहेत. मग ते उगाच खोटं सांगतायत, असं वातावरण निर्माण करतायत की मी रिडेव्हलपमेंटला विरोध करतो आहे. हे अतिशय चुकीचं आहे आणि कमिटीवर कारवाई व्हायला पाहिजे. हां, आणि आता सध्या त्यांनी एक नवीन सुरू केलं आहे. आता रेडियसने राजीनामा दिलेला आहे. 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी दिला होता, जो मानसिक दबाव म्हणून आमच्या पुढे ठेवला. काल दुसरा राजीनामा दिला त्यांनी. आता आमच्याकडे PMC नाही तरी सुद्धा या कमिटीची मुजोरी पहा. त्यांनी सदस्यांना सांगितलं की आपापले पर्सनल बिल्डर आणा आणि दिनांक या रोजी दुपारी 3 ते आज दुपारी 3 ते 5 पर्यंत त्या बिल्डरनी यावं, ते इन्व्हॉल्व्स द्यावे. प्रेझेंटेशन नाही, प्रेझेंटेशन वगैरे काही नाही, इन्व्हॉल्व द्यावेत आणि 6 वाजता इन्व्हॉल्व म्हणजे काय, म्हणजे ऑफर्स द्याव्यात आणि संध्याकाळी 6 वाजता ही कमिटी त्या ऑफर्स बिल्डर समोर उघडणार. आणि मग ते जर PMC नसेल, तुम्ही पेपरमध्ये जाहिराती दिल्या नसेल तर हे बेकायदेशीर आहे. हे ज्या कमिटीला कळत नाही, इतका मूर्खपणे जर कारभार. कमिटी हे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की जर आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर आपल्याला पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागते. मग PMC येतो, हो, मग त्यांच्याशी आपल्याला चर्चा करून आपण बिल्डर्सला इन्व्हाइट करावं लागतं आणि ती एक प्रोसेस आहे. पण सध्या तुमचा असा आरोप आहे की फॉलो नाही. आमच्या इकडे काय आहे की त्यांनी एक वातावरण निर्माण केलं आहे आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना फक्त मीटिंगमध्ये बाकी काही बोलायचं नाही, हो किंवा नाही, तुम्हाला पाहिजे का हा PMC, हो किंवा नाही, हो किंवा नाही, हो का नाही, अशी मेजॉरिटी करतात. ज्या दिवशी ही चर्चा झाली आणि मी FIR वगैरे आणि चार्जशीटबद्दल सांगितलं तेव्हा मी भर मीटिंगमध्ये असं म्हटलं की हा गुन्हेगार प्रवृत्तीचा PMC का नको याच्याबद्दल 10 वाक्य मी सांगतो आणि तुम्हाला का हवा हे प्रत्येक सदस्यांनी 2-2 वाक्यात सांगावं. त्यांना कोणालाही बोलू दिलं नाही, ते स्वतःहून बोलले नाहीत. म्हणजे सगळ्यांना दबावाखाली ठेवणारी ही कमिटी आहे, त्यांची दिशाभूल करणारी कमिटी आहे, सत्यता लपवून ठेवणारी कमिटी आहे. आमच्याकडे ज्या प्रकारे मीटिंग चालते त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग मी त्यांच्याकडनं हे जर तुम्ही पाहिलं तर कशा प्रकारे अरेरावी केली जाते, कशा प्रकारे मॅन्युप्युलेट केली जाते मेजॉरिटी, याचा हा धडधडीत पुरावा. इथे आपण पाहतो, इथे पेनड्राईव्ह आहे. पेनड्राईव्ह मध्ये काय मीटिंग आहे अख्खी, मी त्यांच्याकडे मागून घेतलेली. आणि ही कमिटी म्हणजे काय करते की मी आता त्यांच्याकडे जर कायदेशीररित्या ह्याचं रेकॉर्डिंग मागितलं तर ते दर मीटिंगला मागितल्यानंतर माझ्याकडनं 1,000 रुपये मागतात. म्हणतात 1,000 आणि तुम्ही पेनड्राईव्ह वेगळा आणून द्या
अशा प्रकारची खंडणी त्यांनी माझ्याकडनं अनेक वेळा वसूल केलेली आहे. याच्याबद्दल सुद्धा DR दखल घेत नाही, याच्याबद्दल काहीच कायदेशीर कारवाई केली जात नाही. असा कुठला कायदा आहे की सदस्याने जर कायदेशीररित्या त्या मीटिंगचं रेकॉर्डिंग मागितलं तर तुम्ही त्याच्याकडनं ₹1000 घेऊ शकता आणि तुम्ही त्याच्याकडनं पेनड्राईव्ह घेऊ शकता. वास्तविक हा कायदा कमिटीने दाखवायला पाहिजे. पण आता माझी मजबुरी आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे पुरावा पाहिजे म्हणून मी हे सगळं सादर केलेलं आहे. ही खंडणी आहे आणि हा गुन्हा आहे. मानसिक छळवणूक, अशा प्रकारची पिळवणूक, अशा प्रकारची खंडणी, याबद्दल या कमिटीवर कायदेशीर कारवाई ताबडतोब झाली पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. बरोबर आहे सर. एक शेवटचा प्रश्न, पुढची प्रक्रिया तुम्ही काय करणार आहात? म्हणजे तुम्ही फडणवीसांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहात की कोणती ॲक्शन तुम्ही घेणार आहात? आता मुख्यमंत्री साहेबांना मी पुन्हा पुन्हा किती वेळा भेटू? आणि ते आता राज्यात निवडणुकांचं वातावरण आहे, ते एवढे बिझी आहेत आणि ही एक कमिटीचा आणि धडधडीत खोटेपणा इथं चाललेला आहे, बेकायदेशीरपणा चाललेला आहे. आता त्यांनी ज्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा जाऊन मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मी अजितदादांना सुद्धा भेटलो. मी एक गोष्ट मुद्दाम नमूद करू इच्छितो की मी किशोर कदम एक अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता, अनेक पुरस्कार मिळालेला कवी म्हणून आणि माझं आजपर्यंत जे काम आहे म्हणून मी ज्याही सरकारी ऑफिसमध्ये गेलो तिकडे अतिशय चांगल्या पद्धतीने मला सहकार्य करण्यात आलं. ज्यांनी मला सहकार्य केलं, ज्या डिपार्टमेंटमधल्या लोकांनी मला सहकार्य केलं, ज्यांनी माझं ऐकून घेतलं, त्या सगळ्या लोकांचा, सर्व मंत्र्यांचा मी खूप खूप आभारी आहे. पण मी थोडासा एक छोटासा सेलिब्रिटी आहे. माझं म्हणणं तुम्ही ऐकू शकता. सामान्य माणसानं कुठं जायचं? मी सामान्य माणसांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं धरून याच्यावर वेगळा विचार व्हायला पाहिजे. आता हा जो मेजॉरिटीचा कायदा आहे आणि जी कमिटी अशा प्रकारे जे काय करते ते असं मुंबईमध्ये अनेक कमिट्यांमध्ये होत असेल, अनेक प्रकारे अनेक लोक असे गुदमरून जात असतील, त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्याबद्दल अशा मुजोर कमिट्यांबद्दल आवाज उठवला पाहिजे, पण येऊन समोर बोललं पाहिजे. मी ही रिस्क घेतो आहे, मी माझा वेळ देतो आहे आणि हे कायदेशीररित्या झालं पाहिजे. याकडे शासनाने गंभीर प्रकारे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्यासोबत किशोर कदम सर होते. त्यांनी आपली संपूर्ण पीडा व्यथा आपल्यासमोर मांडली. त्यांचं म्हणणं आहे की माझा रिडेव्हलपमेंटला, पुनर्विकासाला विरोध नाही आहे, पण ती जी काही प्रक्रिया आहे किंवा त्या पुनर्विकासासाठी नेमलेली जी PMC आहे त्याला माझा विरोध आहे. ती जी PMC आहे, सर म्हणतात त्याप्रमाणे तिचा पास्ट जो आहे, तिचा भूतकाळ जो आहे, FIR नोंदवली गेलेली आहे, चार्जशीट नोंदवली गेलेली आहे, त्याच्यामुळे ती जी व्यक्ती आहे तेजस शाह नावाची, ती चुकीची आहे. आणखीन मला एक सांगायचं राहिलं. या सगळ्या 3 महिन्याच्या प्रक्रियेमध्ये फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं, सगळे डिपार्टमेंट, संपूर्ण महाराष्ट्रातून मला मिळणारा प्रतिसाद, याला प्रतिसाद म्हणून आमच्याकडे जो बिल्डर आला होता तो विड्रॉ झाला, त्यांनी राजीनामा दिला. आणि एक सांगायचं राहिलं की तो आलेला बिल्डर आणि PMC आणि एक लॉयर असं स्ट्रॅटेजिकल पार्टनर्स होते तिघं. हे मी सगळं वेबसाईटवरनं काढलं, लोकांना दाखवलं. पण त्या बिल्डरने खूप म्हणजे सहकार्य केलं आणि त्यांनी राजीनामा मला पाठवला. त्यांच्या वकिलाकडनं मला राजीनामा डायरेक्ट आला आणि मग कमिटीला गेला. नाहीतर हा राजीनामा पण माझ्यापासून लपवून ठेवला असता आणि त्या दबावाखाली सुद्धा मला या कमिटीने ठेवलं असतं. इतक्या क्रूर मनोवृत्तीची ही कमिटी आहे. या सगळ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत होते किशोर सर. त्यांनी आपल्याला त्यांची मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळी व्यथा मांडली, सगळी पीडा आपल्याला सांगितली. अगेन त्यांचा विरोध हा पुनर्विकासाला नाही आहे, त्यांचा विरोध हा PMCला आहे आणि त्या प्रक्रियेला आहे. त्याच्यामुळे आता 3 महिने झाले आहेत हे सगळं प्रकरण सुरू होऊन. आता नेमकं कोणत्या दिशेने जातं हे येत्या काळात पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद स्वामी, संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.